एक वृद्ध योद्धा होता. त्याचं नाव वीरभद्र. त्याच्या काळात तो सर्वत्र प्रसिद्ध योद्धा होता. त्याला कोणत्याही प्रकारच्या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्याची ख्याती सर्वत्र पसरली होती. त्याने त्याच्या शिष्यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. त्याच वेळी एक तरुण योद्धाही प्रसिद्ध होत होता. रणविजय नाव त्याचं. दिग्गज योद्धेही तरुण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्पर्ध्याची कमकुवत बाजू ओळखून त्याला सहज पराभूत करण्यात त्याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्याने वीरभद्रला सोडल्यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे त्याच्या मनात अहंकार निर्माण होऊ लागला. त्याने विचार केला की या वृद्ध वीरभद्रला हरवून अजिंक्य हे बिरुद लावून मिरवू. त्याने वृद्ध योद्ध्याला आव्हान दिले. शिष्यांनी त्यांना विरोध केला तरी वृद्धाने त्याचे आव्हान स्वीकारले. रणविजय ठरलेल्या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्यातील विजयाची कल्पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वीरभद्र मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्ये त्याच्या समोर उभा होता. युद्ध सुरू झाले. तरुण रणवीरच्या प्रत्येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता. तरुण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्याने वृद्ध वीरभद्रला अपशब्द वापरण्यास सुरुवात केली, जेणेकरून त्याचे लक्ष विचलित होईल. पण त्याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला. त्याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरुण रणविजय योद्धा पराजित झाला. त्याने स्वतःहून हार पत्करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्यावर शिष्यांनी व वृद्धाच्या मुलांनी वृद्धाला विचारले, बाबा, तो तरुण तुम्हाला अपशब्द वापरत होता तरी तुम्ही शांत कसे राहिलात? तेव्हा वृद्ध वीरभद्र म्हणाला, मुलांनो, कोणत्याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्त्वाची असते. कोणत्याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.